हे दृश्य आपण बघू शकतोय सीएसएमटी वरून कल्याणकडे जाणारी जी लोकल आहे ती आता सुटलेली आहे। प्रवाशांमधला आनंद आपण बघू शकतोय। सकाळी 11 पासून खरं तर ही जी सेवा होती ती विस्कळीत झालेली होती आणि ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य तर ही पहिली लोकल आहे ती सुटलेली आहे। सीएसएमटी वरून कल्याणकडे जाणारी ही 7:18 ची जी लोकल होती ती नुकतीच सुटलेली आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर प्रवाशांनी ही भरलेली लोकल आता सुटल्या। प्रवाशांमधला आनंद सुद्धा आपण बघितलेला होता। ही लोकल आता सुटलेली आहे। सकाळी आपण बघायला गेला तर 11 वाजेपासून नागरिक सीएसएमटी स्थानकामध्ये जमलेले होते। त्यांची गर्दी मोठ्या संख्येने जमलेली होती। आताही आपण जर परिस्थिती बघितली मोठ्या संख्येने जे आहे ते प्रवासी जमलेले आहेत आणि पहिली लोकल आहे सीएसएमटी वरून कल्याणकडे जाणारी ती नुकतीच सुटली आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने गर्दी प्रवासी जमलेले आहेत। मोठी गर्दीही त्या लोकलमध्ये आपण बघितली आणि प्रवाशांमधला आनंद सुद्धा पहिली लोकल सुटल्यावरचा आपण बघितला। हे दृश्य आहे ते सीएसएमटी स्थानकावरची लोकल दृश्य आहेत ज्या ठिकाणी कल्याणकडे जी लोकल सुरू झालेली आहे सीएसएमटी वरून आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो मोनोरेल आहे ती अडकलेली आहे। त्या ठिकाणी नागरिक आहेत प्रवासी आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। ही मोनोरेल अडकलेली आहे आणि ही आतमधली दृश्य आहेत। मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी आपण यामध्ये बघू शकतोय। नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहे। रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य एका ठिकाणी आपण बघू शकतोय। सीएसएमटी वरती मोठ्या संख्येने गर्दी जमलेली आहे प्रवाशांची आताही गर्दी जमते आहे आणि सीएसएमटी वरून कल्याणकडे पहिली लोकल 11 वाजताची लोकल सेवा विस्कळीत झालेली होती। त्यानंतर आता 7:18 ची पहिली लोकल आहे ती सुरू झालेली आहे। नुकतीच ती निघाली आणि दुसरी दृश्य आपण बघू शकतोय मोनोरेल अडकलेली आहे। त्या मोनोरेलमध्ये सुद्धा अनेक मोठ्या संख्येने जे प्रवासी आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। शर्थीचे प्रयत्न त्यांना बाहेर काढण्यासाठी केले जात आहेत। ही पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघू शकतोय। सीएसएमटी वरून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल आहेत त्या आता टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या आहेत। पहिली लोकल होती 7:18 ती नुकतीच निघालेली आहे। तीही दृश्य आपण बघितली। त्याही लोकलमध्ये मोठ्या संख्येने जे प्रवासी जमलेले होते त्यांच्यामधला आनंद सुद्धा आपण बघितला। 11 वाजल्यापासून खरं तर नागरिक सीएसएमटी स्थानकामध्ये जमलेले होते कारण वाहतूक विस्कळीत झालेली होती। पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली होती आणि त्यानंतर ही पहिली लोकल सुरू झाली आणि त्यामध्ये मोठी गर्दी जमली। आताही बघितलं तर खरं तर सीएसएमटी स्थानकावर मोठी गर्दी प्रवाशांची जमलेली आहे। नेमकी दुसरी लोकल कधी येणार याची वाट आता प्रत्येक प्रवासी बघताना बघायला मिळतोय आणि ही दुसरी दृश्य आहेत मोनोरेल अडकलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा ही आतमधली दृश्य आहेत। मोनोरेलच्या आतमधली दृश्य आहेत ज्या ठिकाणी मोठी गर्दी आहे प्रवाशांची नागरिक अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। आपण बघितलं गणपती बाप्पा मोरया असं जयघोष करत नागरिकांनी हा आनंद व्यक्त केलेला आहे। तब्बल 7 तासांनी ही लोकल सेवा सुरळीत झाली। खरं तर आताही बघायला गेलं तर टप्प्याटप्प्याने ही सेवा आता सुरळीत केली जाते। पहिली लोकल निघालेली होती त्यावेळीची आपण ही दृश्य सुद्धा बघू शकतोय। प्रवाशांची संख्या वाढते त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथक सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस सुद्धा त्या ठिकाणी जमलेले आहेत। पहिली लोकल निघालेली होती त्याची दृश्य। दुसरी दृश्य आपण बघू शकतोय मोनोरेल अडकलेली आहे आणि त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय मुसळधार पावसाचा फटका आहे तो मोनोरेलला बसलेला आहे। भक्ती पार्क आणि म्हैसूर दरम्यान ही मोनोरेल अडकल्याचं आपण बघू शकतोय आणि जे अडकलेले आहेत प्रवासी त्यांना बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत। हे दृश्य आपण बघतोय अग्निशमन दलाचं पथक पोहोचलेलं आहे आणि या पथकाकडून हे या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे हे आपण दृश्य बघतोय। मुसळधार पावसाचा फटका आहे तो मोनोरेलला सुद्धा बसलेला आहे। आपण अगदी काही वेळापूर्वीच बघितलं यामध्ये भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान ही जी मोनोरेल आहे ती अडकलेली आहेत। या आतमधली सुद्धा आपण दृश्य बघितली तर प्रवाशांची संख्या आपण बघू शकतोय। नागरिक अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत।
रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे आणि ही दृश्य आपण बघतोय। क्रेनच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी दरम्यान ही मोनोरेल अडकली। सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्याचा फटका आहे तो आता मोनोरेलला सुद्धा बसल्याचं बघायला मिळतोय। आतमधली सुद्धा दृश्य आपण बघू शकतो, ज्या ठिकाणी प्रवासी जमलेले आहेत, मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा यामध्ये आपण बघतोय आणि क्रेनच्या सहाय्याने सध्या या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समोर ही दृश्य सुद्धा आपण बघतोय। रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कशा प्रकारे राबवलं जात आहे ते आपण बघू शकतोय। आपण बघतोय मोनोरेलमध्ये जास्त क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही मोनोरेल बंद पडली अशी सध्या माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट या प्रकरणासंदर्भातली आपण बघतोय। जास्त प्रवासी होते, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीने ही मोनोरेल भरलेली होती आणि त्यामुळे ही जी मोनोरेल आहे ती बंद पडली असं सध्या समजतंय आणि त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने सध्या या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही आतमध्ये आपण गर्दी बघू शकतोय, एकमेकांना चिरडून गच्च अशी ही मोनोरेल भरलेली आहेत आणि या सगळ्यांना आता बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। तर आपण बघतोय जास्त प्रवासी असल्यानं ही मोनोरेल बंद पडलेली आहेत। ही मोनोरेलची आपण दृश्य बघू शकतोय आणि यामध्ये लोकल प्रवाशांचा भार मोनोरेलवर जास्त पडला, त्यामुळे ही मोनोरेल बंद पडली। प्रवासी मोठ्या संख्येने आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। MMRDA PRO स्वाती लोखंडे यांनी ही माहिती दिलेली आहे। जास्त प्रवासी भरले, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या मोनोरेलमध्ये भरले आणि त्यामुळे ही जी मोनोरेल आहे ती बंद पडली अशी माहिती सध्या समोर येते। ही दृश्य आपण बघतोय। MMRDA PRO स्वाती लोखंडे यांनी याबद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे। लोकल प्रवाशांचा भार मोनोरेलवर पडला आणि त्यामुळे ही जी मोनोरेल आहे ती बंद पडली अशी अपडेट समोर येते। ही गर्दी सुद्धा आपण आतमधली बघू शकतोय, गच्च प्रवासी भरलेले आहेत या मोनोरेलमध्ये आणि त्यामुळे ही मोनोरेल बंद पडली अशी अपडेट समोर येते। सगळ्यांना खरं तर बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात आहे। क्रेनच्या मदतीनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समोर येते आहे। आपण बघितलं खरं तर मोनोरेलमध्ये जास्त प्रवासी भरले, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले आणि त्यामुळे ही मोनोरेल आहे ती बंद पडली अशी माहिती सध्या समोर येते आणि अशी माहिती दिलेली आहे MMRDA PRO स्वाती लोखंडे यांनी आपल्याला याबद्दलची माहिती दिलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, क्रेनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी केलं जात आहे तीही दृश्य आपण बघतोय। पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य क्रेनच्या सहाय्याने त्यांना जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गच्च अशी ही मोनोरेल भरलेली आहे। एकतर या ठिकाणी AC सुद्धा बंद दिसतोय आणि त्यामुळे नागरिक सुद्धा त्रस्त झालेले आहेत। हे रेस्क्यू ऑपरेशनची ही दृश्य आपण बघतोय। खरं तर आपण बघितलं होतं लोकल सेवेवर परिणाम झाला आणि त्यामुळे मोनोरेलसाठी गर्दी वाढली आणि याच मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा प्रवासी भरले आणि त्यामुळे ही जी मोनोरेल आहे ती बंद पडली आहे अशी माहिती सध्या समोर येते आहे। गच्च अशी ही मोनोरेल भरलेली आहे। आपण आतमधली सुद्धा दृश्य बघितलेली होती। भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी दरम्यान ही मोनोरेल बंद पडली अशी माहिती समोर येते आहे आणि या सगळ्यांना जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। ही आपण दृश्य बघतोय। रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे त्याची ही दृश्य क्रेनच्या सहाय्याने या प्रत्येक प्रवाशांना ज्या आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। लोकल सेवा बंद असल्यामुळे मोनोरेलला साहजिकच गर्दी वाढलेली होती, मात्र यावेळी बघितलं तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आहेत ते या मोनोरेलमध्ये भरले आणि ती दृश्य आपण बघू शकतोय। मोठी गर्दी आपल्याला दिसतेय दृश्यांच्या माध्यमातून। गच्च असे प्रवासी भरलेले आहेत, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले, त्यामुळे ही मोनोरेल बंद पडली आणि त्यामुळे आता या सगळ्यांना जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि ती दृश्य आपण बघतोय। पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी दरम्यान ही जी मोनोरेल होती ती बंद पडलेली आहे। आपण बघितलं तर मोनोरेलमधली AC सध्या बंद आहे, त्यामुळे नागरिक सुद्धा हैराण झाल्याचं बघायला मिळत आहे। गच्च अशी ही मोनोरेल भरलेली आहे। क्रेनच्या मदतीने प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। लोकल सेवा मुसळधार पाऊस खरं तर सकाळपासून सुरू होता, त्यामुळे 11 वाजल्यापासून जी लोकल सेवा होती ती बंद होती आणि त्यामुळे आता मोनोरेलला गर्दी वाढलेली होती आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या मोनोरेलमध्ये भरले आणि त्यामुळे ही मोनोरेल बंद पडली अशी माहिती सध्या समोर येते आणि या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही बंद पडलेली मोनोरेल आपण बघू शकतोय। भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी दरम्यान ही जी मोनोरेल होती ती जात होती
मात्र जास्त प्रवासी भरल्याने ती बंद पडलेली आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर या मोनोरेलमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाला जास्त प्रवासी भरल्यानं आणि त्यामुळे ही मोनोरेल आहे ती तिथेच थांबलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय क्रेनच्या मदतीनं जे प्रवासी आहेत त्यांना प्रत्येकाला एका बाहेर काढण्यात येत आहे। रेस्क्यू ऑपरेशनची सुद्धा आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। एका ठिकाणची दृश्य आहे ज्या ठिकाणी आतमधली नेमकी परिस्थिती काय आहे, एसी बंद आहे, त्यामुळे नागरिकांना साहजिकच श्वास घेण्यास सुद्धा काहीसा अडथळा येत असेल, त्यामुळे नागरिक सुद्धा सध्या चिंतेमध्ये सापडलेले आहेत। गच्च अशी ही मोनोरेल भरलेली आहे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या मोनोरेलमध्ये भरले आणि त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला आणि ही मोनोरेल बंद पडली अशी माहिती समोर येते आहे। जवळपास तासाभरापासून ही मोनोरेल आहे ती बंद आहे। नागरिक जे प्रवासी आहेत ते जास्त क्षमतेपेक्षा भरले या मोनोरेलमध्ये, त्यामुळे ही जी मोनोरेल होती ती बंद पडलेली आहे। जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यात येत आहे। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, क्रेनच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। आपण बघू शकतो लोकल सेवा बंद होती, सकाळपासून जी लोकल सेवा बंद होती आणि त्यामुळे साहजिकच मोनोरेलसाठी मोठी गर्दी जमली। मात्र यामध्ये बघायला गेलं तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले, तीही गर्दी आपण आतमधली बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून। किती संख्येने प्रवासी भरलेले आहेत, त्यांना उभं राहायला सुद्धा जागा नाहीये, गर्दी आपल्याला आतमध्ये दिसून येतोय। आतली नेमकी परिस्थिती काय आहे ती आपण बघतोय, मोठ्या संख्येने गर्दी जमलेली आहे आणि त्यामुळे काहीसा तांत्रिक बिघाड झाला या मोनोरेलमध्ये आणि ही मोनोरेल बंद पडली अशी माहिती समोर येते आहे। तर मोनोरेलमध्ये जे अडकलेले आहेत त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। बचाव पथक पोहोचलेलं आहे, क्रेनच्या मदतीनं या जे अडकलेले आहेत त्यांना प्रत्येकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि ती हे दृश्य आपण बघू शकतो। दोन दृश्य महत्त्वाचे दृश्य ही आहेत, एका ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कशा प्रकारे राबवलं जात आहे त्याची दृश्य, पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय आणि आतमधली म्हणजे मोनोरेलच्या आतमधली नेमकी परिस्थिती काय आहे, किती प्रमाणात गर्दी जमलेली आहेत, नागरिक नेमके कशा अवस्थेमध्ये आहेत त्याचीही दृश्य आपण बघू शकतोय। एकमेकांना गच्च चिरडून हे जे नागरिक आहेत ते उभे आहेत। गेल्या तासाभरापासून ही मोनोरेल बंद आहेत अशी माहिती समोर येते आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये बघायला गेलं एसी बंद आहे, त्यामुळे नागरिकांना साहजिकच याचा त्रासही जाणवतोय, तेही चिंतेत आहेत आणि या प्रत्येकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। क्रेनच्या मदतीनं प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि त्याचीच आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान ही जी मोनोरेल होती ती बंद पडली आणि त्यानंतर जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे, ही आजची महत्त्वाची दृश्य आपण बघतोय। एका ठिकाणी आपण बघू शकतो ही मोनोरेल बंद पडलेली आहे, तिची दृश्य आहेत। गेल्या तासाभरापासून ही जी मोनोरेल आहे ती अडकलेली आहेत, जास्त क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले या मोनोरेलमध्ये म्हणून ही मोनोरेल बंद पडली। प्रवासी अडकलेले आहेत त्याचीही दृश्य आपण बघतोय, एकमेकांना चिरडून हे जे प्रवासी आहेत ते उभे राहिलेले आहेत। एसी आतमधला बंद आहे त्यामुळे त्यांना साहजिकच श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय, नागरिक हैराण झालेले आहेत, प्रवासी हैराण झालेले आहेत। सध्याची अपडेट रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे, क्रेन आपल्याला दिसते आहे, त्याच्या मदतीनं प्रत्येक जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तीन महत्त्वाची दृश्य आपण ही बघू शकतोय। भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान ही जी मोनोरेल होती ती धावत होती, त्या दरम्यान ही जी मोनोरेल अडकलेली आहेत। सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन हे आपण बघतोय मुंबईतला या क्षणाचं। मोनोरेल बंद आहे, प्रवासी अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तब्बल एका तासापासून ही जी मोनोरेल आहे ती अडकलेली आहेत। आतमधला एसी बघायला गेला, एसी बंद आहेत, तेव्हा नागरिक सुद्धा हैराण झालेले आहेत। जास्त क्षमतेपेक्षा ही जी मोनोरेलमध्ये प्रवासी भरले आणि त्यामुळे काहीसा तांत्रिक बिघाड झाला आणि ही मोनोरेल बंद पडली। आपण बघायला गेलं सकाळपासूनची दृश्य बघायला गेलं तर लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे, लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली होती कारण मुंबईमध्ये पाणी भरलेलं होतं आणि त्यामुळे साहजिकच मोनोरेलसाठी गर्दी वाढली, प्रवाशांची संख्या वाढली आणि जास्त प्रवासी या मोनोरेलमध्ये भरले आणि त्यामुळे काहीसा तांत्रिक बिघाड झाला आणि ही मोनोरेल बंद पडली अशी अपडेट समोर येते आहे। आणि ही तीन दृश्य आपण बघतोय, प्रवासी नेमके कशा स्थितीमध्ये सध्या आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, किती संख्येने प्रवासी